महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दिल्लीतील जंतर मंतर येथे लाखो तरुण रस्त्यावर आंदोलन ठिणगी पेटवत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शहर प्रमुख श्री उदय अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने जनतेवर लादलेल्या महागाईच्या भस्मासुराविरोधात विरार शहरातील शिवसैनिक व महिला आघाडीच्या वतीने विरार रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर तीव्र निदर्शनं करण्यात आली। मुंबईतील वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक होत चूल मांडो रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन केलं आहे। या आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे। आंदोलनाचं स्वरूप महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे विशेषतः गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे हे दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडली। या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक महिला, शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी पालघर जिल्हा प्रमुख श्री प्रथमेश राऊत व जिल्हा सचिव श्री आनंद चोरगे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। तसेच महिला शहर संघटक सौ शीलाताई लष्करे, उपशहर संघटक सौ रोशनी जाधव, जयश्री चव्हाण, विभाग संघटक सौ प्राजक्ता जांभळे, सुनीता सोंजे, साक्षी जाधव, रजनी कोठावळे व महिला आघाडीने रस्त्यावर चूल मांडून तसेच ॲडव्होकेट गिरीश दिवानजी, शहर कार्यालय प्रमुख श्री सुनील चव्हाण, उपशहर समन्वयक श्री रमेश गुरव, सचिव श्री राहुल धुरी, उपशहर प्रमुख श्री जितेंद्र खाडे, विभाग प्रमुख श्री अजय पिंपळे, शाखा प्रमुख श्री दिनेश आडवडे, शिवराम तळेकर यांनी मेलोडी चॉकलेट वाटत व चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध नोंदवला। या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख पदाधिकारी सोबत शेकडो या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख पदाधिकारी सोबत शेकडो शिवसैनिकांनी उपस्थित राहून महागाईबद्दल झोपेचा सोंग घेणाऱ्या सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।